जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल। चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल। इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे, खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे। येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार, सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। श्री महादेव नाशिकच्या वीर माहेश्वर जंगम समाज संस्थेच्या वतीनं द्वितीय राज्यस्तरीय वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। पंचवटी परिसरातील भावबंधन मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलेल्या या वधूवर मेळाव्याला श्री वीरभद्र यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं शाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवही करण्यात आला। असंख्य वधूवरांनी या मेळाव्यामध्ये सहभाग घेत आपला परिचय करून दिला। तसेच यावेळी भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांगण्यात आलं। नमस्कार, मी नाशिक वीर माहेश्वर जंगम समाजाचा अध्यक्ष आहे सिद्धेश स्वामी। आज आम्ही इथं 2024 मध्ये भावबंधन मंगल कार्यालय इथं वधूवर मेळावा आयोजित केला आहे। 400हून अधिक पालक व वधूवर इथं उपस्थित होते। आज या समाजाने नाशिकमध्ये जंगम भवन निर्माण करायचा प्रण व शपथविधी सुद्धा घेतलेली आहे। आम्हाला समाजाचा भरभरून साथ मिळत आहे, त्यामुळे जंगम भवन हे लवकरच नाशिकमध्ये उभे राहील अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। तर या ठिकाणी नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था नाशिक यांच्यातर्फे या ठिकाणी महाराष्ट्र या राज्यस्तरीय हा असा दुसरा वधूवर मेळावा आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे। सर्व पालकांचा या ठिकाणी खूप चांगला सहभाग मिळालेला आहे। या वधूवर मेळाव्यासोबत या ठिकाणी जे समाज बांधव ज्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा सर्व लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी गुणगौरव सोहळा सुद्धा या ठिकाणी विशेष पद्धतीने संपन्न झालेला आहे। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे पंडिताराध्य शिवाचार्य महाराज वडांगणीकर यांचा कृपा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे, यांचा आशीर्वाद या ठिकाणी लाभलेला आहे आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा संपूर्ण असा आनंदमय वातावरणामध्ये हा वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे। तर सर्व नाशिककरांना आणि महाराष्ट्रातील तमाम बांधवांना विनंती आहे की अशा कार्यक्रमाला आपण वेळोवेळी प्रतिसाद द्यावा, सहभाग घ्यावा आणि आयोजकांना या ठिकाणी प्रेरणा द्यावी हीच विनंती। धन्यवाद। सर्वांना शिवशरणात। मी गणेश काशीनाथ जंगम। आज नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था वधूवर मेळावा 26 मे 2024 आज आयोजित करण्यात आलेला आहे। या सर्व मेळाव्यासाठी सर्व जंगम समाजाच्या विविध ग्रुपने जे कार्य केले, जे घराघरापर्यंत पोहोचले पूर्ण नाशिक जिल्ह्यात, आणि सर्व जंगम समाजाला विनंती करण्यात आली की जरी वधूवर मेळावा असला तरीसुद्धा समाजाने इथं एकत्र यावं। त्या हिशोबाने समाज एकत्र होण्याचा प्रयत्नात आम्ही यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत। असाच सहभाग समाजाने वारंवार देण्यात यावा व जंगम समाजाचा विकास कसा होईल आणि जंगम समाज हा प्रगतिशील कसा होईल याबाबत आमच्या पुढील योजना आहेत। तसंच या पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या 4 जिल्ह्यामध्ये कुठेही जंगम समाजाचं भवन नाही। तो जंगम समाज भवन निर्माण करण्याचा जो आम्ही प्रतिज्ञा घेतली आहे त्या प्रतिज्ञेला आज जमा असलेले सर्व 400 जंगम समाज हा त्या कार्यासाठी वाहून घेतलेला आहे। धन्यवाद। माझं नाव संतोष दत्तात्रय जंगम। मी आज नाशिक इथे जंगम समाजाचा वधूवर मेळाव्याला उपस्थित झालेलो आहे।
हा वधूवर मेळावा जंगम समाजाने खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केलेला आहे. इथं जंगम समाजाच्या प्रमाणे प्रतिसाद बी इतका प्रमाणात मोठ्या प्रमाणात भेटलेला आहे. तरी बी या जंगम समाजाच्या कार्यक्रमाला हा मेळावा हा दरवर्षी इथं होणार आहे. तरी आपण या पुढच्या वधूवर मेळाव्याला याच्यापेक्षाही जास्त संख्येने जंगम समाजाने इथं उपस्थित राहिलं पाहिजे. आजची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तरी मी जंगम समाजाचे खूप खूप आभार मानतो. कामाच्या माध्यमातून हा मुलगा शिकलाय आणि भविष्यात काहीतरी वेगळं क्षेत्र निवडलं हे असं आपल्या सगळ्या समाजाच्या मुलांनी थोडं तरी मनावर घ्यायला पाहिजे. आपले आई वडील तर करतातच गाठण काम. सुशिक्षित आणि शिक्षित हे खूप कमी आहे. जास्त तर आपले नाशिक, औरंगाबाद, पुणे ह्या भागात सहसा गाठण कामच करतात. पण आपलं होता येईल तेवढे क्षेत्र मी पहिल्यापासून ठरवलं की मी जे केलं ते माझ्या मुलांनी करायचं. आपला समाजाचा धंदा गाठण काम आहे हा पण काय वाईट नाही. याच्यावरच आपण सगळे मोठं झालेले आहे. पण काहीतरी वेगळा निवडायचं. कार्यक्रम तर अगदी छान झाला. जंगम समाजाने आयोजित केला आणि वधूवर मेळावा होता हा. आणि खास करून मला या कार्यक्रमामध्ये पुरस्कार दिल्याबद्दल जंगम समाजाचे खूप आभार मानतो मी. असेच सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. आणि हा कार्यक्रम पण खूप छान झालाय. असाच पुढं भविष्यात पण चालत राहो ही सगळ्यांची इच्छा आहे आमची. हा समाज म्हणजे आपला समाज हा म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट समाज हा जंगम समाज म्हणजे हा असं तसा नाही. बामण्यापेक्षाही एकदम श्रेष्ठ असा हा समाज आहे आपला. दरम्यान या मेळाव्याला संस्था अध्यक्ष सिद्धेश्वर स्वामी, सचिव रमेश स्वामी शिवयोगी हिरेमठ, सहसचिव शंकर स्वामी लक्ष्मेश्वर तसेच कार्यकारी मंडळ, नाशिक वीर माहेश्वर जंगम समाज संस्था, महिला मंडळ, युवक संघटना, उद्योजक संघटना यांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, DNA नाशिक न्यूज, नाशिक.